श्री स्वामी समर्थ। चला तर आज आपण बनवूया आळूच्या पानाच्या वड्या। आपण आळूची पानं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता हिरवं वाटण बनवून घेऊ। त्यासाठी मिरच्या, कोथिंबीर, देठ पण घेतलेत मी कोथिंबीरीचे, कारण की कुटल्यानंतर छान चव येते। नंतर जिरे, चवीपुरतं मीठ आणि भरपूर असा लसूण टाकून घ्यायचा। आता हे वाटण कुटून बारीक करून घ्यायचं। नंतर बेसन पीठ घेऊ आणि हिरवं वाटण घालून चांगलं मिक्स करून थोडं थोडं पाणी टाकून याला मळून घ्यायचं। एवढंच वाटण टाकायची गरज आहे, बाकी कोणतेही मसाले वगैरे काही टाकायची गरज नाही। खूप छान होतात यानेच। भरपूर असे तिळ टाकून घ्यायचे। मस्त बघा असं सारण बनवून घ्यायचं। आणि आता पानाला मागच्या बाजूनी लावून घ्यायचं पीठ, सगळं सारखं लावून घ्यायचं। सारखं पीठ लावीत चालायचं। आमच्या इकडे याला चिमकुऱ्याचे पानं पण बोललं जातं। नंतर मी दाखवलं अशा पद्धतीने दुसरं पान ठेवायचं आणि पाठीमागच्या बाजूनीच पीठ लावायचे। असंच एकावर एक पानं टाकून सगळं सारखं सगळीकून असं मस्त पीठ लावून घेऊ। आणखी तिसरं पान बी असंच ठेवून घेऊ आणि त्याला पण तसंच पीठ लावून घ्यायचं। जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला जर माझे नवीन असे रोजचे साधे आणि सोप्या भाषेतले व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा। आपलं चॅनल नवीन असल्यामुळं तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची मला खूप गरज आहे। नक्कीच सपोर्ट कराल। आणखी असंच बघा सगळ्या पानाला लावून मग असं गोल 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 राऊंड राऊंड करीत वडी बनवून घ्यायची, मोठी तयार होते। आणि नंतर खाली कढईमध्ये पाणी टाकलेलं आहे, वरती चाळी ठेवून त्याच्यावर वरी ठेवून घ्यायची। नंतर आपण दुसरी बी वडी तशीच बनवून घेऊ आणि आता एक मोठं ताट झाकून ठेवू आणि छान त्याला वाफळून द्यायचं। छान वाफळल्यात का नाही बघण्यासाठी अशी छोटीशी बत्तई घेतली बघा मी घालून, बघ अजिबात पीठ चिटकलं नाही, वाफळले छान। आता आपण काढून घेऊ आणि थोड्याशा थंड झाल्यानंतर छान कट करून घ्यायच्या। मस्त अशा बघा आळू वड्या तयार होतात। खूप टेस्टी लागतात खायला। आणि आता कढईमध्ये तेल टाकून तेल गरम झालं की छान अशा वड्या कुरकुरीत तयार होतात। मस्त तळून घ्यायच्या लो फ्लेमवरती, जास्त हाय फ्लेम करायची नाही। फ्रीजमध्ये पानं ठेवल्यामुळं थोडेसे पाणी सुटल्याने थोडंसं झालं होतं पाण्याला, बर्फ जास्त झाल्यामुळं फुल होतं फ्रीज। जर ताजे ताजे असले तर याच्यापेक्षा आकार छान येतो। मस्त अशा कुरकुरीत बघा तळून घ्यायच्या। मस्त अशा बघा आपल्या आळू वड्या तयार आहेत। नक्कीच तुम्ही अशा प्रकारे ट्राय करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सपोर्ट करा। धन्यवाद।